आपल्या सहकार्याशी कसं प्रेमाने वागावं, आदराने कसं वागावं हे चंद्रकांत दादांकडून शिकलं पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि चंद्रकांत दादा हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि या कोल्हापूरहून येतात जिथं शाहू महाराजांनी हास्त्र मंत्र दिलाय शिक्षणाचा. एक तर 414 कोटी द्या, नाही तर यानंतर कोल्हापूरमध्ये पाय ठेवू नका. कारण शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये मग तुम्हाला पाय ठेवण्याचा अधिकार असण्याचं कारणच नाही. महामानवांना अभिवादनही करायचं आहे आणि त्यांच्या विचारावर कृतीही करायची आहे. आणि यासाठी माझी एका चांगल्या मंत्र्याला विनंती आहे की योगायोगाने अतिशय चांगले अधिकारी, एक अतिरिक्त मुख्य सचिव या निमित्ताने तुमच्या सोबत आहे. ही जोडी सुपरहिट आहे. शतक करण्याची क्षमता तुमच्या दोघांमध्ये आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे उत्तर 4 लाईनमध्ये जरी दिलं तरी चालेल की एक हे 414 कोटी या वर्षभरात देईल. वित्त मंत्र्याचं कोणाचंही वित्त विभागाचं वगैरे काय ऐकायची गरज नाही. तुम्ही फक्त आश्वासन द्या, बाकी मी पाहतो. फक्त तुम्ही आश्वासन द्या, नाही तर प्रस्ताव पाठवतो, HPC करतो, मुख्य सचिवांकडे पाठवतो. अरे त्यांचे पोरं तर विदेशात शिकतात, पाहिजे असेल तर मी यादी देतो. विदेशात शिकणाऱ्यांनी आमच्या पोरांच्या शिक्षणाला पैसे कमी आहे हे सांगणं नाही ना, तर मग नवीन तुम्ही करा. यांना एकाही IAS अधिकाऱ्याला पोरं विदेशात पाठवता येणार नाही. म्हणजे आम्ही इथं जंगलातच राहायचं आणि यांची पोरं विदेशात शिकायची. नंतर पैसे पगार आम्ही देतो जनतेच्या करातून, यांची पोरं विदेशातच शिकायची, तिथंच राहायची, राज्याची सेवा करतात का? मग आमच्या पोरांना पैसे कमी पडताना आमच्या फाईलला जर हात लावाल तर खबरदार, आमची फाईल मंजूर झालीच पाहिजे. आणि यासाठी एका चांगल्या मंत्र्यांकडून एवढी अपेक्षा आहे. ही संधी असते, आता मी अनुभवला, या संधीचं सोनं करायचं दादा. कब कौन सा वक्त अपना मंत्री पद लेके जाएगा पता नहीं लगता. म्हणून बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. उत्तर सकारात्मकच झालं पाहिजे आणि सकारात्मक उत्तर राहिलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत उभा करेन. माझ्यासोबत राहिलं नाही तरी चालते, पण तुम्ही मात्र पुढे जाल हा विश्वास व्यक्त करतो आणि सकारात्मक उत्तराची अपेक्षा करतो. धन्यवाद. या चंद्रपूर जिल्ह्यामधून इतके हुशार राजकीय नेते निर्माण होतात. त्या चंद्रपूर जिल्ह्याला पैसे न म्हणण्याचं काही कारण नाही. तरी आज त्यांच्या बोलण्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये किती बल्ब लागणार आहेत, किती ट्यूबलाईट लागणार आहेत, असं सगळं आकडेवारी आली नाही. मी अगदी एका वाक्यामध्ये घोषित करतो की हे उपकेंद्र आम्ही करणार आहोत आणि नजीकच्या पुरवणीमध्ये हे पैसे आम्ही सँक्शन करून घेऊ. नाहीतरी एका वर्षात इतके पैसे लागत नाहीत. त्याप्रमाणे लागणारी अमाऊंट ह्या जुलैच्या पुरवणीमध्ये, मग डिसेंबरच्या पुरवणीमध्ये काही विद्यापीठाला स्वनिधीतून खर्च करा असं आम्ही म्हणणार आहोत. असं म्हणून हे उपकेंद्र मी मान्य करतो. ह्या निमित्ताने जवळजवळ प्रत्येक विद्यापीठाचा एक उपकेंद्राचा प्रस्ताव आला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती निर्माण केली आणि त्या समितीने सुद्धा त्यांचा रिपोर्ट पूर्ण केल्यामुळे अजून एका विद्यापीठाचं उपकेंद्रही या 2 दिवसात त्या सदस्याने सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर लगेच मी घोषित करणार आहे.